भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। ठाकरेंची मतं कशी वळवता येणार यावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। अवघ्या 2 दिवसांमध्ये मुंबईमधील प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या भेटीला अर्थातच महत्त्व आलेलं आहे। तर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये याबद्दलची चर्चा झालेली आहे। याविषयी अधिक बोलूया। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सोबत आहेत। ओम, या भेटीनंतर काय कळते, नेमकं कोणते असे मुद्दे आहेत ज्याविषयी भाजप आणि राज ठाकरे यांच्यामध्ये प्रामुख्याने चर्चा दिसते? गुरु, पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाणार ही बातमी समोर आली होती, त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की एक औपचारिक भेट असेल, सभा जी 2 दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची होणार आहे त्या संदर्भाने ही बैठक आहे। मात्र जसजशी ही बैठकीची वेळ वाढत जाते, जवळपास तासाभरापासून ही बैठक आतमध्ये सुरू आहे। यावेळेला राज ठाकरेंसोबत चंद्रशेखर बावनकुळे आणि मनसेचे बळवंत नांदगावकर असतील किंवा नितीन सरदेसाई असतील हे उपस्थित आहेत। 5वा टप्पा जो लोकसभा निवडणुकीचा आहे, मुंबईतील त्यात विशेषत्वाने 6 जागांचा समावेश आहे आणि MMR रिजनमधील 10 जागांचा समावेश आहे। अशा या जागांबद्दल मराठी मतदान जे महत्त्वाचं ठरतं, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, या सगळ्या भागातली जी ठाकरेंच्या शिवसेनेची मतं आहेत, ठाकरेंची मतं आहेत, ती कशा प्रकारे वळवली जातील याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे, अशा प्रकारची माहिती आहे। अगदी सुरुवातीच्या काळापासून जेव्हा 2 महिन्यांपूर्वी भाजपचं दिल्लीत एक राष्ट्रीय अधिवेशन झालं, या अधिवेशनानंतर खऱ्या अर्थानं भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या। आशिष शेलार आपला निरोप घेऊन भाजपच्या वतीनं एक निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते। ती एक्सक्लुझिव्ह बातमी सुद्धा आपण दिली होती। या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंच्या मतांबाबत ही सगळी रणनीती भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून आखली जाते। याच संदर्भानं महायुतीला बिनशर्त पाठिंबा देखील राज ठाकरेंनी दिला होता। त्यानंतर सातत्यानं मनसेचे पदाधिकारी महायुतीचं काम करताना दिसत होते। दक्षिण मुंबईची जागा असेल, दक्षिण मध्य मुंबईची जागा असेल, कोकणात राज ठाकरेंनी महायुतीसाठी सभा घेतली होती। नारायण राणेंच्या प्रचारासाठी ते विशेषत्वानं कणकवलीमध्ये गेले होते। या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता मराठी मतदानाचा टक्का आणि ठाकरे ब्रँड म्हणून जो एक इमेज, लार्जर दॅन लाईफ इमेजचा जो काही फायदा सातत्यानं होताना दिसतो, तो फायदा करून घेण्याचा प्रयत्न महायुती करते। त्यामुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांची रीघ आता पूर्वी मातोश्रीवर लागायची, मात्र आता त्याचं सेंटर बदललंय। ही रीघ आता शिवतीर्थावरती लागते। देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांसारख्या अनेक दिग्गजांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। त्याचाच एक भाग म्हणून आता चंद्रशेखर बावनकुळे हे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडते, आज संध्याकाळी पंतप्रधानांचा मुंबईमध्ये रोड शो देखील आहे। या रोड शोच्या अनुषंगानं काही चर्चा होते का? त्यासोबतच 17 तारखेच्या सभेच्या अनुषंगानं सुद्धा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची यावेळेला चर्चा होते। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, बैठक संपल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली जाते हे सुद्धा आपल्याला बघायचं। त्यासाठी सुद्धा पुन्हा तुमच्याकडे येऊच। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।